मला असं काय सांगाल की परवा दिवशी विद्यमान आमदारांनी आपल्यावरती एक आरोप केला की वय झालंय आता संघर्ष समिती काढून काय होणार. त्याच पद्धतीने 30 वर्ष झाला आपण सत्तेत होता त्यावेळेस पाणी आणलं काय सांगाल त्याला प्रत्युत्तर द्या. माणसाचं वय हे वाढतच असतं. मी जेव्हा सत्तेत होतो तेव्हा या सद्ग्रस्ताचा जन्म झाला होता की नाही मला माहित नाही. त्यांच्याविषयी काही फारसं बोलू शकत नाही. त्यांचं जे बोलायची पद्धत आहे ते जरी एका पक्षाचे आमदार असतील तरी त्यांना जे वळण लागलेलं आहे हे कुठल्या पक्षाचं वळण नाही आहे. त्यांनी ज्यांची नेतृत्व मान्य केली आहेत त्यांचं ही संस्कृती आहे. हे कोणालाही काही बोलायचं आणि आपलं साधून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे मी सत्तेत होतो 1996 पासून मी 2014 पर्यंत सत्तेत होतो, 19 पर्यंत होतो. विद्यमान आमदारांना माझी एकच विनंती आहे की आपल्याला नशिबाने चान्स मिळाला आहे. निगेटिव्ह बोलण्यात कुठं वेळ वाया घालू नका. वेळ कमी आहे. ज्या भागाचं तुम्ही नेतृत्व करतात विधानसभेत त्याचे पाण्याचे प्रश्न राजकारणाच्या बाहेर नेऊन माझं वय किती आहे, मग मी जर विचारलं की आपलं शिक्षण किती आहे, त्याला आपण काय उत्तर देणार आहे तेवढं लक्षात घ्या. आपण लवाद वाचलाय का? आपल्याला लवाद माहिती आहे का? आपण ज्यांचं नेतृत्व मानता त्यांना तो लवाद माहिती आहे का? म्हणजे मी त्यांच्या पार्टीच्या नेतृत्वाविषयी बोलत नाही आहे, कारण मी त्याच पार्टीत आहे. विषय असा आहे की असल्या माणसांच्याकडे दुर्लक्ष करायचं काही मला कारण नाही आहे. कारण मला एक आठवतं आहे की धोंबलकोडी धरणाची जेव्हा मी घोषणा केली तेव्हा मी खंडाळा फलटणचा आमदार होतो. त्या जिल्ह्यातले एक अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व म्हणाला रामराजांना वेड लागलं. आता नवीन काही संकल्पना काढल्या, नवीन काही विचार मांडला तर जुन्या माणसांना ते थोडंसं कमीचं वाटतं, हलक्याचं वाटतं की आपल्याला जमलं नाही तर यांना कसं कळलं वगैरे वगैरे. तशातलाच हा प्रकार आहे. माझं तर म्हणणं आहे फलटण खंडाळ्याच्या आमदाराला खरं काहीच काम राहिलेलं नाही. कारण जे करायचे ते करून ठेवले. तेवढं जरी त्यांनी राखलं तरी त्यांचं नाव फलटणच्या मतदारसंघात राखलं जाईल. परंतु ज्यांचं नेतृत्व ते जे मानतात त्यांना फलटणचं पाणी बाहेर घेऊन जायचं आहे. त्यांना उत्तर कोरेगावच्या पाण्यावर ते मी काय केलं नाही म्हणून पाणी येणार नाही आहे. तुम्ही काय करणार आहात? तुम्ही जास्तीत जास्त पाणी हे 6 TMC 1600 जे आहे हे कसं आणणार आहात हे सांगितलं असतं तर जास्त संयुक्तिक ठरलं असतं. परंतु निगेटिव्ह बोलून माणसाचा बुद्धिभेद करण्यात त्यांची संस्कृती आहे. आज पहिल्यांदा आणि शेवटचं मी त्या सद्ग्रस्ताविषयी बोलणार आहे, कारण त्यांच्या घराचं त्यांना माहीत नसेल एवढे चांगले संबंध आमच्या घराचे होते. यांनी काही कोणाच्या तरी नादाने हे चालवलं आहे. खरा विषय आत्ताचा आमदार माझ्याबद्दल बोललेला आहे हा नाहीच आहे. सोळशी धरण 2002 साली 2004 साली जेव्हा कृष्णा लावाराकडं 584 TMCची मास्टर लिस्ट गेली होती त्या मास्टर लिस्टमध्येच नव्हतं. आता हे मास्टर लिस्टमध्ये आणायचं कसं? हे जे काही वाटप झालेलं आहे 615 TMC पाणी खरं विजयराव आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे आपण एक आयडिया केलेली आहे की जास्तीचं पाणी घेऊन ठेवलं आहे. ते आता जाऊन त्याच्यात काही बोलण्यात अर्थ नाही. परंतु विषय असा असतो की तेव्हा या धरणाला मान्यता नव्हती. आजही लवादाचा प्रश्न घेतला तर लवादाच्या कचाट्यातनं हे धरण कसं सोडायचं याच्यावर लक्ष न देता माझं वय किती आहे, माझं हे किती आहे, माझं ते किती आहे, निगेटिव्ह बोलून पाणी मिळालेलं नाही. मी 1996 पासून या धरणांच्या मागे कधीही कोणावर टीका केली नाही. या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर मी आमदार झालो तेव्हा कोयना, कणेर आणि धोम आणि अजून एखादं असलं तर एवढी 3 धरणं आपल्या जिल्ह्यात होती. आपल्या जिल्ह्यातलं 120 TMC पाणी म्हणजे एका कोयने एवढं. तर त्यात कुठली कुठली आली? पाटणची 5 MI टँक, परत सातारचं तारळी, उरमोडी, धोंबलकवडी आणि म्हटलं तर निराली वगैरे एवढं पाणी आपण 25 वर्षात कर्नाटक आणि आंध्रच्या कचाट्यातनं सोडवलं. त्याचे पुनर्वसनाचे प्रश्न जे होते मला आठवते अभय सिंह माणसाला परळी खोऱ्यात येऊन देत नव्हते त्या काळात. विचारावं तुम्हाला आठवतं? येऊनच देत नव्हतं. मी तर कशी तरी सांगड घातली
आणि अभयसिंहराजे विक्रमसिंह पाटणकर त्यांना म्हटलं की बाबा हे असं असं आहे. त्यांनी मान्य केलं. तारळी आणि उरमोडी याचं खरंच श्रेय कुठल्या आमदाराच्या आमदानीत ते पाणी आले याला नाही, हे मूळ गाभा मूळ पाया ज्यांनी टाकला. खरं तर अभयसिंहराजांना काय करायची गरज होती? त्यांनीच त्यांची भाग बुडवली. विक्रमसिंहांनी त्यांचे मतदारसंघ बुडवले. हा दूरदृष्टीचा विचार आपल्या सातारा जिल्ह्यात जो होता, की आपल्याला जे मिळालं ते दुसऱ्यावर कसं द्यावं, सगळ्यांना समान वाटलं जावं. 120 TMC पाणी आपलं गेलेलं वाचवण्यात आपल्याला यश मिळालं, हा आनंद मला आहे. त्यामुळे असले काही प्रश्न विचारून खरं माझा वेळच घेत जाऊ नका. त्यांना काय बोलायचं ते बोलून द्या, मला काय करायचं ते करणार. कारण हे शेवटचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे सातारा जिल्ह्यातलं, आणि ते उत्तर कोरेगाव मला वाटतं ते भाडळ खोरं आणि अजून कुठं कुठं जिथं गेलेलं नाही आहे पाणी, तिथं देण्यासाठी खटावचाही काही भाग आहे, माणचाही काही भाग आहे. या सगळ्यांना सामंजस्याने जर वाटून घेतलं तर हे लवकर होईल. परंतु सगळंच मला पाहिजे आहे आणि याचं श्रेय दुसऱ्याला द्यायला नको, अशा पद्धतीने राजकारणी प्रश्न हा करू नये, एवढीच माझी विनंती. त्यांना अगदीच जर काम करायचंच असेल त्यांना, तर आपण सत्ताधारी आहात म्हणून मिरवत असता. NICDC म्हसवडला जी झालेली आहे आणि जी मान्यता प्राप्त आपल्या 6 गावात होती उत्तर कोरेगावच्या, तेवढी MIDC करून आणा दिल्लीची. बाकीचं काय करायचं कारण नाही. एवढंच माझं त्यांना आव्हान आणि विनंती आहे. आणि राजकारण करू नका, काम करा, लोकात राहा. संधी मिळाली आहे त्याचं सोनं करायचा प्रयत्न करा. उत्तर कोरेगाव तालुक्याचे काही युवक म्हणजे बहुतांश युवक असे शिरवळ MIDC किंवा ह्या MIDCला जातात. काकडे साहेब, हाच प्रश्न आहे. तुमच्या पिंपोडमधनं 2 बस भरून निप्रोत जेव्हा तुम्ही जाता, ही बस होती, 2 बसेस निप्रोमध्ये जातात. तुम्हाला मी म्हणत होतो तुमचं तुम्ही करा, तुमचा मॅक्झिमम फायदा. सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय आहे, हा कार्यकर्त्यांच्या आणि जुन्या जाणत्या नेतृत्वाच्या लक्षात आला नाही, की तुम्हाला नॅशनल हायवे हा 6 किलोमीटरवर आहे. डॉक्टर साहेब तुमच्याकडनंही आहेत. त्याचा फायदा करून तुम्हाला MIDC शिवाय पर्यायच नव्हता ना, तुम्ही कधी करूनच घेतलं नाही. कुठं MIDC, मला वाटतं रहमतपूर रस्त्याला तुमची मिनी MIDC शंकरराव साहेबांच्या काळात झाली. आता एवढी मोठी MIDC आली आहे खंडाळ्यात. पुढे तुमचाच नंबर आहे सातारपर्यंत जाण्याचा, पण तुमच्याच लोकांची जमिनी द्यायची तयारी नाही. जमिनी नुसतंच म्हणायचं आणि दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन काम करत बसायचं. तिथेही नाखुश लोक, बाहेरचे लोक आले की नाराज होतात. आणि अशा सगळ्या परिस्थितीत हा दूरदृष्टीचा विचार मी गेले 15 वर्ष करतोय, की वसना वाहनाचं पाणी वाढवून घेणं, दुसऱ्या बाजूने MIDC आणणं. जो पॅटर्न मी फलटणमध्ये राबवला, पाणी प्लस MIDC प्लस शिक्षण, या पद्धतीने मी इथं करायचा प्रयत्न केला. काही अंशी यश मिळालं नाही असं नाही. त्यांनी कितीही काय बोललं तरी वसना का वागणं काय होतं त्याचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते मीच केलं. मला आठवतं ना, साहेबांनीच केलं होतं. त्यामुळे वसना वागणं या मर्यादित प्रश्न आहे. प्रश्न एवढाच आहे की 4 महिने 8 महिने कसं करायचं. ज्या गावाला पाणीच नाही अशा गावांना हे वाढीव पाणी कसं आणायचं, एवढं आव्हान आहे. जनता दरबार तशा आपल्या काळात कधी झालं नाही, तर हे कसा ट्रेंड वाटतो उत्तर कोरेगावात पहिल्यांदाच असं निलंबित करण्याचं जनता दरबार? उत्तर कोरेगाव नाही, संबंध जिल्ह्यातच पहिल्यांदा आहे. त्यांना शोभणारं काम आहे, ते तेवढंच करणार आहे. कारण त्यांनी जर बदली केली तर आणणार तेच आणणार, ते काय फुकट आणणार आहेत असायला भाग नाही. आज माझी माहिती अशी आहे की जे चांगले अधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी बदल्याचे अर्ज टाकलेले आहेत आणि नवीन तिकडे यायलाच तयार नाही. मी आपलं फलटणचं सांगतो तुम्हाला. आणि त्यांच्या एक लक्षात येत नाही आहे की मी जेव्हा राज्यमंत्री झालो तेव्हा पवार साहेबांनी आमची सगळ्यांची बैठक घेतली. त्यात RR पाटील होते, आम्ही सगळेच होतो, अजितदादा होते. ते म्हणाले की तुम्हाला जर मुंबई पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर जर यश मिळायचं असेल तर प्रशासन हे तुमच्याबरोबर ठेवा, त्यांच्याबरोबर संबंध चांगले ठेवा. आणि त्या प्रकारचे संस्कार आमच्यावर झाल्यामुळे आम्ही कधी असल्या गोष्टीच केलेल्या नाहीत. मायापुरतं बोलायचं झालं तर मी एखाद्या प्रश्नावर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अंगाशी काही येणार नाही असाच वे आउट काढून देतो. त्यामुळे ते मला नाहीच म्हणत नव्हतं. तुम्ही असं केलं तर तुमच्यावर काही होत नाही म्हणलं की संपलं. अगदीच बाबा तुला भीती वाटत असली आदेशार्थ सादर कर, मी मंत्री आहे, मी करतो काय करायचं, हेच माझं मी केलं. आता त्यांना हे कळायला वेळ आहे अजून. 4 महिन्यातच ते एवढे तयार झालेत नको त्याच्यात. तेव्हा पुढं काय होणार आहे याची मला काळजी लागलेली आहे. त्यात उत्तर कोरेगाव आलं, फलटण आलं
त्यांचे गुरु जे आहेत त्यांचे हे संस्कार आहेत. त्यामुळे माझी काही त्यांच्याकडनं फारशी अपेक्षा नाही. जे काय बोलायचं ते त्यांना बोलून द्या. त्यांना माझ्या शुभेच्छा. आलेली संधी सोडू नका. जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा. वाईट करायचा प्रयत्न करू नका. एवढीच माझी त्यांना सांगणे. साखरवाडीतला काही 2 दिवसापूर्वी विषय झाला की कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. ते पुतळ्यासंदर्भातला विषय. हे बघा, विषय असा आहे साहेब, 14 तारखेला काकडे साहेब, जयंती आहे. अतिशय संवेदनशील विषय ते प्रशासनाने हँडल केलेलं आहे. आमच्या भागातल्या सगळ्या नेतृत्वाने मी स्वतः त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्या जागेचा हट्ट धरू नका. तिथं मागे सरकारी जागा आहे ती द्या. परंतु त्या लोकांच्या डोक्यात तीच जागा आहे. त्यामुळे हा खरं घोटाळा झालेला आहे. अटक झाली म्हणजे काय झालं ते काय मला नक्की माहीत नाही. कारण ते आत्ताचे जे डिव्हाइस आहेत त्यांना मला सांगायची काही गरज भासत नाही आणि मला काही विचारायची गरज भासत नाही. त्यांनी घेतलेला निर्णय येतो. कदाचित असा असेल की बुद्धाचा पुतळा कोणाचा पुतळा जरी लावायचा म्हणला तर पूर्वपरवानगीने आणायला लागतो असा माझा अंदाज आहे. त्या हिशोबाने झाला असेल. आणि त्यांनी ते या सर्व मंडळींना माझ्या चांगले ओळखीचे आहेत सगळे. त्यांना आपण वेगळी जागा देऊ, त्यांनी समजुतीने घ्यावं एवढीच विनंती आहे. म्हणजे आता येऊ घातलेल्या या पाणी प्रश्नासंदर्भात आपण उठाव करणार आणि संघर्ष समिती आपण करून याबद्दल पाण्यासंदर्भात मोठा उठाव करणार असं समजलं. उठावाचा भागच नाही हो. माझं म्हणणं काय की आम्हाला पाहिजे तेवढं आम्हाला द्या. मान खटावला हे पाणी जाणार आहे कुठं? कृष्णेतनं जाणार, म्हणजे धोममधनं जाणार, म्हणजे आपल्याकडे येणार वाईचं कुठलं ते कवटेकेंद्र ते ही 2 म्हणजे जी आत्ता आहेत तिथं ते पाणी जाऊ शकतं. जे गटापूरला कृष्णेचंच पाणी आहे त्यांना सोडू शकतो. पण ते जर नीट वाटून घेतलं तर सगळ्यांचं कल्याण होणार आहे. केवळ मी सत्तेत आहे म्हणून मला सगळं द्या असं बोलून जमणार नाही.